निमित्तानं आता आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्का जाम जो आहे तो देखील झालेला आहे। आणि इकडे बघा, हे बघा, मुंबई आग्रा महामार्ग जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे ठप्प करण्यात आलेला आहे। इकडे दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर इकडे बघा, हा रस्ता जो आहे तो आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आणि इथे हे जे वाहन आहेत त्या वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आता लागायला सुरुवात झालेली आहे। मुंबई आग्रा महामार्ग आहे आणि या महामार्गावर आता या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागायला सुरुवात झालेली आहे। इकडच्या बाजूला इथे पोलिसांच्या वतीनं, वाहतूक विभागाच्या वतीनं बॅरिकेडिंग करण्यात येत आहेत, जेणेकरून वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होणार नाही। हा संपूर्ण परिसर जो आहे त्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत। इथे शेतकरी असतील, नेते मंडळी असतील, यांच्या वतीनं चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। आणि या आंदोलनाची झळ सर्व जनतेला पोचत आहे। महागाई वाढलेली आहे, पण या सर्व गोष्टीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाचं लक्ष नाही। त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने एकत्र येऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन कशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होतील आणि जनतेला दिलासा मिळेल या दृष्टीनं हालचाली करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे। आज आपण पाहता सरकार विधान परिषदच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये मशगूल आहेत। डिझेल पेट्रोलच्या भावाकडे त्यांचं लक्ष नाही, त्याच्यामुळे जनता अतिशय नाराज आहे। आणि म्हणून तातडीनं केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, याच्यासाठी योग्य पावलं उचलले पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज इथे आंदोलन करतोय। तुम्ही सायकल घेऊन आलेले आहे की चालत जाणार आहे अनिल देशमुख साहेब, तुम्ही सगळे काय सांगा? नेमकं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं आता अलीकडच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, केंद्र शासनाची जी विदेश नीती आहे ती अतिशय वाईट आहे। आपला सोव्हिएत संघ रशिया होता, इराणसोबत विरोध पत्करून राहिले आणि त्याच्यामुळे जो भारतामध्ये जो पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत त्याची झळ म्हणून आम्ही सायकलवर यायचा प्रयत्न झाला। सायकलवर आलेले आहे काही पदाधिकारी, या ठिकाणी हातामध्ये फ्यूल क्रायसिसचे फलक आहे, निषेध करणारे